नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर शैला चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आजच्या करंट अफेअर्स मध्ये आपण महत्त्वाचे अहवाल आणि निर्देशांक पाहणार आहोत. त्यामुळे हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे तुम्हाला तुमच्या अभ्यासाला खूप मदत करणार आहे. यामध्ये आपण काही प्रश्न पण घेतो आहोत, त्यामुळे तुम्हाला नक्की मदत होईल आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर 2026 याचा क्रॅश कोर्स जो मंडे पासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाची पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्याची फीज आहे 3,000 रुपयांनी, आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर वन सोबत आपल्याकडे पेपर टू चा पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. त्यामध्ये पेपर वन फ्री आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. त्याची फीज आहे 10,000 रुपयांनी, आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर महत्वाचे अहवाल आणि निर्देशांक आपण पाहणार आहोत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एसडीजी इंडेक्स, जेंडर गॅप रिपोर्ट आणि एमडीजी सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एचडीआय म्हणजे काय आहे, तर एखाद्या देशाचा मानवी विकासाचा स्तर मोजणारा निर्देशांक. ठीक आहे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे, तर UNDP, त्याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ही सुरुवात झाली होती 1990 मध्ये आणि तयार करणारे कोण आहे, महबूब उल हक अमर्त्य सेन. ठीक आहे. तर एचडीआय चे 3 निकष आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान, शिक्षण आणि GNI, दरडोई राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. तर एचडीएचा फुल फॉर्म आपल्याला माहित झाला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तो 1991 ला UNDP प्रकाशित करणारी संस्था आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि ते कोण केलंय, महबूब उल हक यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं अशा पद्धतीने तुम्ही नोट करून घ्या. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 5,000 प्लस प्रश्नांचा संच. याची पुस्तकं मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये हे ॲमेझॉनवर तुम्ही मागवू शकता आहात. आणि एकंदरीत जर का तुम्हाला मॉक टेस्ट वगैरे द्यायची असेल तर खूप महत्वाचं पुस्तक आहे हे. त्यामध्ये पीवायक्यू आहे, मागच्या वर्षाचे युनिट वाईज एमसीक्यूज आहे आणि मॉक टेस्ट आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये. तुम्ही ते ॲमेझॉनवरून मागवू शकता आणि अभ्यास करू शकता. ग्लोबल हंगर इंडेक्स GHI याचा उद्देश काय, देशातील भूक व कुपोषणाची स्थिती मोजणे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे, तर कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आहे. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक हे जागतिक आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूक मोजण्याचे आणि तिचा मागोवा घेण्यासाठी वापरलेले जाणारे एक साधन आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणारा हा अहवाल आहे, ज्यामध्ये प्रत्येक देशातील भूक आणि कुपोषणाच्या प्रमाणाचे वर्णन करतो आहे. ठीक आहे. त्यामुळे भूक विरोधी जागतिक लढ्यातील प्रगती व अडथळे यांचे दोघांचे इथं मूल्यांकन केलेलं आहे. निकष काय, तर कुपोषण, बालकाची खुंटलेली वाढ, बालकांची कृशता, बालमृत्यू का बरं होते, हे सगळं इथे असणार आहे. त्यानंतर प्रगतीचा मागोवा घेण्याची 20 वर्ष शून्य भूकासाठी पुन्हा वचनबद्ध होण्याची वेळ, हे 2025 काय आहे, थीम आहे. ठीक आहे. GHI मध्ये 4 प्रमुख घटक आहे, कुपोषण, बालकांची खुंटलेली वाढ, बालकांचे कुशत्व आणि बालमृत्यू. कुपोषण मध्ये लोकसंख्येतील अपुऱ्या कॅलरी सेवनाचे प्रमाण, ज्यामुळे कुपोषण होऊ शकतं. 5 वर्षाखालील मुलांपैकी ज्याची उंची त्याच्या वयाच्या मानाने कमी आहे आणि त्यांचे प्रमाण जे दीर्घकालीन कुपोषित दर्शवते. नंतर बालकांचे कुशत्व हे 5 वर्षाखालील मुलांमध्ये त्यांच्या उंचीच्या मानाने वजन कमी करण्यास प्रमाण आहे. नंतर बालमृत्यू, 5व्या वाढदिवसापूर्वी मरण पावणाऱ्या मुलांचे प्रमाण, जे अंशतः अपुरे पोषण आणि अस्वास्थ्यकर वातावरण यांच्या घातक मिश्रणाचे प्रतिबिंब आहे. हे काय आहे, GHI चे निकष आहे. इथे आपल्याला 2025 चे थीम सुद्धा विचारू शकते, ते नोट करून ठेवा. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, याचा उद्देश काय, देशातील नवोपक्रम इनोव्हेशन मोजणे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे, तर WIPO, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, हे महत्वाचं आहे. त्याचे निकष काय आहे, तर एकंदरीत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे हा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे प्रकाशित केलेला आहे. यामध्ये देशाची नवोन्मेषणाची क्षमता, यशावर आधारित वार्षिक क्रमवारी आणि या सगळ्यांचं इथे मिश्रण आहे. त्यानंतर येतं वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. त्याचा उद्देश काय, जगातील देशातील आनंदाची पातळी मोजणे. प्रकाशित कोण करते, तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, SDSN. आणि याचे निकष आहे, GDP, सामाजिक आधार, आरोग्य, स्वातंत्र्य, उदारता, भ्रष्टाचाराचा अभाव.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हे एक प्रकाशन आहे ज्यामध्ये विविध देशांमधील आनंदाच्या पातळीबाबतचे लेख आणि क्रमवारी समाविष्ट असते. ही क्रमवारी नागरिकांना स्वतःच्या जीवनाबाबत दिलेल्या मूल्यांकनावर आधारित आहे आणि मार्च 2026 पर्यंतच्या आकड्यानुसार फिनलँड जे आहे सलग 9 वर्ष जगात सर्वात आनंदी देश ठरला. त्यामुळे हा प्रश्न विचारू शकता की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये कोण सलग 9 वर्ष सर्वात आनंदी देश ठरला आहे तर तो कोणता आहे? फिनलँड असणार आहे. त्यानंतर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. देश फक्त उत्पन्न नव्हे तर आरोग्य, शिक्षण, जीवमान याच्या आधारे गरिबी मोजते. प्रकाशित कोण करते? तर UNDP करते. ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. हे प्रमुख परिणाम आरोग्य, शिक्षण आणि जीवमान यावर बेस्ड आहे. नंतर बहुमाही दारिद्र्य निर्देशक जे आहे हे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानवी विकास उपक्रम यांनी विकसित केलेले आहे. केलेले दारिद्र्याचे एक आंतरराष्ट्रीय मापक आहे. केवळ उत्पन्न मोजणारा मौद्रिक दारिद्र्याच्या विपरीत आहे हे आणि ज्यात कमी मूल्य कामगिरी दाखवते. गरिबीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण साधन आहे. त्यानंतर इथं आपला जे अभ्यासाला आहे SDG इंडेक्स, ज्याला आपण काय म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ज्याचा उद्देश 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टाच्या पूर्ततेची प्रगती मोजते. एकूण 17 आहेत आणि हे इंडेक्स नीती आयोगद्वारे प्रकाशित आहे. पहिला आहे नो पॉवर्टी, दुसरा झिरो हंगर आणि हे सगळं पाठ करून ठेवा 17चे 17. ठीक आहे. गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, डिसेंट वर्क, सस्टेनेबल सिटीज, पीस, लाईफ ऑन लँड, लाईफ ऑन वॉटर. ठीक आहे. इथे लाईफ ऑन वॉटर असलं पाहिजे. इंडस्ट्री इनोव्हेशन आहे, क्लायमेट एक्सेस आहे. पुन्हा इथे 17 आहे ना, इथे कमी आहे. ओके. त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, स्त्री पुरुष समानता मोजणे प्रकाशित करणारी संस्था, ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे करते. निकष काय? आर्थिक सहभाग, शिक्षण, आरोग्य, राजकीय समीक्षीकरण. जेंडर गॅप रिपोर्ट आपल्याला त्याचा उद्देश माहिती असला पाहिजे. त्यानंतर येते MDG, सहस्त्र विकास उद्दिष्टे, जे 2000 मध्ये निश्चित केले होते आणि 2015 पर्यंत साध्य करण्याचे मान्य केले होते. मध्ये 8 उद्दिष्ट आहे. इरेडिएटिंग एक्स्ट्रीम पॉवर्टी, हंगर, प्रायमरी एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी, मॅटर्निटी हेल्थ, मलेरिया, अदर डिसीजेस, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि ग्लोबल पार्टनरशिप हे त्याचं महत्वाचं आहे. यावर 149 आंतरराष्ट्रीय नेत्यांनी रोगराई, भूक, गरिबी, निरक्षरता, महिलांवर भेदभाव या समस्याचा सामना करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हे तुम्ही आठच्या आठही पाठ करून ठेवा. त्यानंतर अत्यंत गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन करणे, जागतिक स्तरावर प्राथमिक शिक्षण साध्य करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि लिंगभाव समानता वाढवणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, मातांचे आरोग्य सुधारणे, मलेरिया, HIV, एड्स इतर रोगांचा सामना करणे आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवणे. सोबतच 8व्या विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. 1 जानेवारी 2001 पासून सुरू करण्याचे ठरवलेले होते आणि या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा दर 5 वर्षांनी इथे घेतलेला आहे. जागतिक शिखर परिषद वर्ल्ड समिट जे म्हणतो आपण त्यामध्ये ते केले. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोण प्रकाशित करते? युनेस्को, युनिसेफ, UNDP, WHO. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे ते UNDP जे आहे ते प्रकाशित करतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. HDI ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 85, 90, 95, 2000. HDI ची सुरुवात जी आहे ती 90 मध्ये झालेली आहे, 1990 मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. HDI मध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? शिक्षण, आयुर्मान, दरडोई उत्पन्न, लष्करी खर्च. तर यामध्ये कोणता नाहीये? लष्करी खर्च जे आहे ते नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे. बाकीचे जे शिक्षण, आयुर्मान, दरड ते महत्वाचे आहे. नंतर ग्लोबल हंगर इंडेक्स कशाशी संबंधित आहे? आनंद, नवोपक्रम, भूक, कुपोषण, पर्यावरण. आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे हंगर कशाला आहे की भूक व कुपोषण याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. नंतर ग्लोबल हंगर इंडेक्स कोण प्रकाशित करतो? WHO, कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ, युनेस्को, IM. ग्लोबल हंगर इंडेक्स जे आहे ते कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ लाईफ ते करतात आहे. वेल्थ हंगर लाईफ. ग्लोबल इनोव्हेशन जेंडर कोण प्रकाशित करतं? वर्ल्ड बँक, युनेस्को, WIPO, UNDP. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जे आहे ते WIPO हे प्रकाशित करतात आहे. ठीक आहे. त्यानंतर WIPO चे पूर्ण रूप काय आहे? वर्ल्ड इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इनोव्हेशन प्रोग्राम ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंडस्ट्रियल प्रॉपर्टी ऑफिस. इंडस्ट्रियल तर नाहीच आहे. ठीक आहे. तर काय असणार आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन.
त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? WHO, युनेस्को, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, SDSN, युनिसेफ. तर कोण करतं? SDSN. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. आणि ते कोण आहे? फिनलँड आहे, मी तुम्हाला सांगितलं. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये खालीपैकी कोणता निकष असतो? GDP, सामाजिक आधार, जीवमान, वरील सर्व. तर वरील सर्व. एकंदरीत सगळ्यालाच आधारून हॅपीनेस रिपोर्ट काढली जाते. त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण प्रकाशित करतं? IMF, UNDP आणि OPHI, WTO, WHO. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे हे UNDP आणि OPHI हे दोन्ही करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. OPHI चे पूर्ण रूप काय आहे? ऑक्सफर्ड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएशन, ऑर्गनायझेशन फॉर पॉवर्टी अँड ह्युमन इंडेक्स, ऑक्सफर्ड पॉलिसी ह्युमन इंडिशन. OPHI चं पूर्ण रूप काय आहे? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. MPI मध्ये किती प्रमुख परिणामी आहेत? 2, 3, 4, 5. MPI मध्ये काय आहेत? 3 परिणाम डायमेन्शन्स आहेत. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. SDG चे पूर्ण रूप काय? सोशल डेव्हलपमेंट गोल, स्टेट डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ऑप्शन 3 असणार आहे. नंतर एसडीजी मध्ये किती उद्दिष्ट आहे? 15, 16, 17, 18. यामध्ये 17 उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. भारतातील एसडीजी इंडेक्स कोण प्रकाशित करतं? RBI, UNDP, नीती आयोग, NCERT. ते करतं नीती आयोग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? मला नीती आयोग बद्दल तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये त्याची इन्फॉर्मेशन द्या. मला बघायचं आहे की कोणाला किती माहिती आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? IMF, वर्ल्ड बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, युनेस्को. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जे आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करतं. ठीक आहे, WEF. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. जेंडर गॅप रिपोर्ट खालीपैकी कोणता घटक मोजतो? आर्थिक सहभाग, शिक्षण, राजकीय सक्षमीकरण, वरील सर्व. तर वरील सर्व ते मोजतो आहे. त्यावर निकषावरच जेंडर गॅप आली आहे. रिपोर्ट. एचडीआयचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अमर्त्य सेन, महबूब उलकर, रखमार राजन. तर महबूब उल हक हे एचडीआयचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. HDI, UNDP, GIWF, SDG इंडेक्स, नीती आयोग हे बरोबर आहे. जेंडर गॅप रिपोर्ट WHO. जेंडर गॅप रिपोर्ट जे आहे WHO देत नाही. हा ना, त्यामुळे आपलं उत्तर चुकीची जोडी आहे ऑप्शन 4. नंतर खालीलपैकी कोणता निर्देशांक नवोपक्रमाशी संबंधित आहे? HDI, MPI, GHI, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जे आहे ते नवो नव उपक्रम जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. अशा पद्धतीने आपण निर्देशांक याचा एक बघितलेला आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास केला आहे. याच्यामधलं SDG आणि MDG हे खूप महत्वाचे आहे, ते आपल्या अभ्यासाला सुद्धा आहे. 5,000 प्लस पुस्तकाचा संच तुम्हाला हवा असेल, प्रश्नांचा संच, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. सोबतच आपण क्रॅश कोर्स सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप ते स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.